उमेदवार राजश्री पाटील आपल्या सोबत आहे. आपण त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेणार आहोत. ताई, या दुसऱ्या टप्प्यातनी मतदान पार पडतंय. तुम्ही या यवतमाळ वाशिमच्या उमेदवार म्हणून काय सांगाल? निश्चितच आज मी माझ्या घरी आई वडिलांचे परमेश्वराचे आशीर्वाद घेऊन मतदारसंघातल्या सगळ्या बूथला भेटायला, सगळ्या कार्यकर्त्यांना आणि सगळ्या मतदारांना भेटायला निघते. या निमित्ताने सगळ्या मतदारांना आवाहन करते की मतदान करणे हे राष्ट्रीय कार्य आहे. प्रत्येकाने आपले सगळे महत्वाचे कामं बाजूला ठेवून आधी देश कार्य म्हणून हे मतदान करावं. एक सकारात्मकता, एक ऊर्जा सगळ्याकडे दिसते आहे. लोकांमध्ये जाताना प्रचंड ऊर्जा अशा दिसते त्यांच्या सगळ्यांमध्ये. आणि या निमित्ताने मला माहेरच्या या सगळ्या लोकसभा मतदारसंघाची विकास करण्याची संधी मिळते. हा माझ्या मनामध्ये खूप आनंद आहे. ताई, तुमचा या मतदारसंघामध्ये तुम्ही इथं माहेर जरी असलं तर तुमचा इथं मतदानाचा अधिकार इथं तुम्हाला नाही. तुमचा मतदान नांदेडमध्ये आहे. त्यातच संपूर्ण प्रचार प्रक्रियेत तुम्हाला तुमचा बाहेरचा उमेदवार म्हणून असं सांगितलं गेलं. कसं बघते तुम्ही? मला बाहेरचा उमेदवार आहे फक्त मीडियाकडनंच कळत गेलं की त्यांनी असा आरोप केला. जनतेमध्ये मला ते कुठेच जाणवलं नाही. लोकांनी ज्या पद्धतीने उत्स्फूर्त स्वागत केलं, ज्या पद्धतीनं ताकद मला जनतेने दिली, लोक माझ्या ज्या पद्धतीनं स्वागत करत होती, सगळे कार्यकर्ते ज्या पद्धतीने पळत होते, मला स्वतःला कुठेच जाणीव झाली नाही. या भागात वाढलेली आहे, या परिसरात फिरलेली आहे, त्याच्यामुळे फिरत असताना कुठेही अडचण झाली नाही. कोणाला रस्ता विचारावा लागला नाही, कुठली गावं विचारावी लागली नाही, लोक कुठे आहेत कोणते याचा कधी शोध घ्यावा लागला नाही. त्याच्यामुळे मलाही स्वतःला कधी जाणवलं नाही आणि लोकांनाही जाणवलं नाही की मी कुठली बाहेरची आहे. विरोधकांकडे आरोप करायला कुठलेच मुद्दे नसल्यामुळे त्यांनी हा फक्त एक बिनबुडाचा आरोप करायचा म्हणून मुद्दा प्रचारात काढलेला आहे. या पलीकडे त्या आरोपाला कुठलेही स्थान नाही माझ्या लेखी. जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून उष्णतेची लाट पसरलेली आहे. आज देखील उष्णतेचा हवामान विभागाने अंदाज व्यक्त केलेला आहे. त्या अनुषंगाने तुमच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना, तुम्ही मतदारांना उष्णतेचा फटका बसू नये यासाठी काय आवाहन केलेलं आहे? निश्चितच दुपारी 12च्या आत सगळ्यांनी जास्तीत जास्त मतदान करून घ्यावं, जेणेकरून उन्हाचा त्रास होणे ही काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे. हे आपण प्रत्येक कार्यकर्त्यांना सांगतो. त्याच्यामुळे सकाळी लवकरात लवकर पहिल्याच टप्प्यात मतदान करून घ्यावं. ज्येष्ठ नागरिकांचं मतदान त्यातल्या त्यात लवकर करून घ्यावं, हेही आपण सगळ्यांना सांगितलेलं आहे. आणि सगळ्याच प्रकारची काळजी या ठिकाणी मतदारांची